राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडते। एकीकडे आज मतदान पार पडल्यानंतर उद्या 3 डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल येणं अपेक्षित असताना मतमोजणी आणि निकालाबाबत मात्र मोठी बातमी आज समोर आली आहे। सगळ्याच नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आता 3 डिसेंबर ऐवजी 31 डिसेंबरला लागणार आहे आणि निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी कोर्टानं हा निकाल दिल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा मोठा धक्का मानला जातोय। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिल्यानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते विरोधी पक्षातले नेते, उमेदवार आणि मतदारांपर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पण सगळा कार्यक्रम ठरलेला असताना मतदानाच्या दिवशी निकालाची तारीख अचानक का बदलली? 2 तारखेला मतदान आणि 31 डिसेंबरला निकाल असल्यामुळे नेमकं काय बदलणार आहे? प्रशासनावर लोड नेमका किती वाढणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी निवडणुका आणि नंतर निकाल पुढे गेल्यानं या सगळ्यात चूक नेमकी कुणाची? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी जान्हवी आणि तुम्ही बघताय न्यू महाराष्ट्र टाइम्स। गेल्या जवळपास 7 वर्षांपासून राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या। ओबीसी आरक्षणाचा गुंता सुटत नसल्यानं तारीख पे तारीख पडत होती। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला। पहिल्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होतील हे स्पष्ट झालं। पण निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासूनच अगदी मतदार यादीपासून ते प्रचारात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर यायला लागले। त्याविषयी सातत्यानं तक्रारी केल्या जात होत्या। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या सह औरंगाबाद खंडपीठाकडे वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। निवडणूक प्रक्रियेतला हा सगळा घोळ समोर आल्यानंतर राज्यातल्या 22 नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या। 17 वर्षाच्या तरतुदीनुसार उमेदवारांना कोर्टात अपील केल्यानंतर उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे, अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगिती कराव्या लागल्या असत्या। त्यामुळे ठराविक निवडणुका या पुढे ढकलण्याची माहिती निवडणूक आयोगानं त्यावेळी दिली होती। आता अचानकपणे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे गेल्यानं गेल्या 2 आठवड्यांपासून जिथं प्रचाराचा धुराळा उडत होता तिथं कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फिरले गेल्याचं पाहायला मिळालं। पण जिथं तिथं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथला कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला। त्यानुसार तिथं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथे 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 31 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागेल असा निर्णय घोषित करण्यात आला होता। आता ज्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सोलापूरमधील मंगळवेढा, अनगर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, यवतमाळमधील यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील गुघस, वर्धामधील देवळी, बुलढाण्यातील देऊळगाव राजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी या नगर परिषद आणि नगरपंचायतींचा समावेश आहे। यासोबतच दुसरीकडे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील 17 पालकांचा कार्यकर्त्या आणि 18 प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज छाननीत आक्षेप घेतले होते। अधिकाऱ्यांचा निर्णय संबंधितांना मान्य नव्हता, त्यामुळे उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली। न्यायालयानं या हरकतींचा निकाल 18 नोव्हेंबर नंतर दिला। तोपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत निघून गेली होती। तसंच चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला, त्यामुळे संबंधितांना प्रचाराला कमी वेळ मिळाला। म्हणून राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले। त्यानुसार त्या ठिकाणचे मतदान सुद्धा 31 डिसेंबरला घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं। आता एकीकडे अचानकपणे 22 नगराध्यक्षांच्या आणि मराठवाड्यातल्या 27 प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानं नाराजी व्यक्त केली जात होती। हा एक धक्काच असताना दुसरा एक धक्का सुद्धा आज म्हणजे 2 तारखेला ऐन मतदानाच्या दिवशी देण्यात आला। आज होत असणाऱ्या निवडणुकांचा निकाल हा उद्या 3 डिसेंबरला येणं अपेक्षित असताना नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या सर्वच निवडणुकीचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा 20 नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती।
याबाबतचा सगळा युक्तिवाद आज ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज मतदान होणाऱ्या आणि पुढे ढकललेल्या कार्यक्रमानुसार 31 डिसेंबरला मतदान होणाऱ्या म्हणजे सगळ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे आज जरी मतदान झालं तरी त्याचे निकाल सुद्धा 31 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. आणि या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येतील. तसंच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या आदर्श आचारसंहिता सुद्धा 31 डिसेंबरपर्यंत लागू राहील असे न्यायालयाने आदेश दिलेत. आता ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळालं होतं त्यांचं तेच निवडणूक चिन्ह कायम राहणार. पण निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी आधीच खर्च केल्याने त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी मात्र न्यायालयानं मान्य केलेली नाहीये. कोर्टाच्या निकालासंदर्भात हायकोर्टाचे वकील आनंद देशपांडे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे की कोर्टाने आज निर्णय देताना स्पष्ट सांगितले की 2 आणि 27 तारखेला मतदान होईल, परंतु दोन्ही मतदान झाल्यानंतर दोन्हीची मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबरला येईल आणि 20 तारखेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. एका मतदानाचा दुसऱ्या मतदानावर प्रभाव पडू नये यासाठी हा आदेश कोर्टानं दिलाय. आता हा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घ्यायला हवा होता असे निरीक्षण सुद्धा कोर्टानं नोंदवले अशी माहिती वकिलांनी दिली आहे. आता हे सगळं घडल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्यांचा निकाल पुढे जातोय हे पहिल्यांदाच होतंय. हे यंत्रणांचे अपयश आहे. निवडणूक आयोगानं प्रक्रिया सुधारणा करावी. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही, हे अतिशय चूक आहे आणि माझी वैयक्तिक नाराजी व्यक्त केली होती. ती कायद्यावर आधारित होती. माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाहीये तर प्रक्रियेवर आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ही सगळी मनमानी सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. निवडणुका पुढे गेल्यानंतर सामनामधून सुद्धा सत्ताधारी पक्षावर आगपाखड करण्यात आली आहे. दुसरीकडे आता विरोधकांना पराभवाचं नवं कारण सापडलंय. त्यांनी हवं तर पेनाच्या गोदामाला त्यांचं कुलूप लावा अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल तब्बल 19 दिवस पुढे गेल्यानं आता प्रशासनावर त्याचं प्रेशर येणार आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे यातला शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे त्याचे काय काय परिणाम होणार आहेत. तर निकाल जवळपास 19 दिवस पुढे गेल्यानं प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्टोर रूम आणि मतमोजणी केंद्र डिसेंबरपर्यंत राखून ठेवावी लागणार आहेत. ही निवडणूक जवळपास 40% होत आहे. त्यामुळे प्रत्येकाची मतमोजणी ही स्वतंत्र ठिकाणी आणि वेगवेगळ्या शहरात आहे. त्यामुळे जवळपास 50 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्टोर रूम ह्या राखीव ठेवाव्या लागतील. याशिवाय सगळ्या स्ट्रीमिंग रूम मध्ये तेवढ्या दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवायला लागणार आहे. रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना दररोज स्टोर रूम मध्ये जाऊन पाहणी करावी लागणार आहे आणि स्वाक्षरी बंधनकारक असणार आहे. आता ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत रोज पार पाडावी लागेल. खरं तर विधानसभेला साधारणपणे 22 ठिकाणी मतमोजणी असते. जवळपास तेवढीच मतमोजणी ठिकाणं नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विधानसभेची मतमोजणी ही नंतर लगेचच 1 किंवा 2 दिवसात होते. पण आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी आणि निकाल 19 दिवस पुढे गेल्यानं विधानसभा निवडणूक सुमारे 3 आठवडे सांभाळावी लागेल. अशा पद्धतीचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही कामाला लागणार आहे. थोडक्यात काय तर एकीकडे काही ठिकाणच्या निवडणुका आधीच पुढे गेलेल्या असल्यानं निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उडवली जात होती. त्यात आज होणाऱ्या निवडणुकांचे निकाल थेट 15 दिवसांनी पुढे गेल्यानं वातावरण आणखीनच तापल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे सत्ताधारी महायुती सरकारचे नेते याचं खापर निवडणूक आयोगावर फोडताना दिसतायत, तर विरोधी पक्षाचे नेते यासाठी महायुती आणि भाजपला टार्गेट करताना दिसतायत. तुम्हाला काय वाटतं? निवडणुकांचा निकाल नेमका काय पुढे गेला असेल? यासाठी जबाबदार नेमकं कोण? चूक नेमकी कुणाची? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या न्यू महाराष्ट्र टाइम्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.